जय हिंद मित्रांनो, आज आपण 29 मार्च 2026 रोजी परभणी जिल्हा पोलीस झालेल्या पेपरचा आज आपण विश्लेषण करणार आहात। तर हे बुद्धिमत्तेचा प्रश्न पहा। धावण्याच्या शर्यतीत रवी व राजू यांनी भाग घेतला। रवी म्हणाला, शेवटच्या मुलाच्या पुढे मी चौथा होतो। राजू म्हणाला, माझा 7वा क्रमांक आहे आणि रवी माझ्या पुढे दुसरा होता। तर एकूण स्पर्धक किती? तर मित्रांनो, असे काही प्रश्न असतात त्याचं नावच आहे बुद्धिमत्ता। काही प्रिंट मिस्टेक झालेली आहे। तर प्रश्न बरोबर आहे का पाहू द्या एकदा। चला, त्यांनी काय केलेलं आहे, हे दोघं जण आहेत, राजू, रवी आणि राजू। तर रवी म्हणाला, शेवटच्या मुलाच्या पुढे मी चौथा, म्हणजे बघा हा रवी, म्हणजे पाठीमागून हा किती आहे, मग हे 5वा आणि शेवटून 5वा। तर राजूचा क्रमांक किती आहे? 7वा आहे म्हणते आणि रवी माझ्या पुढे दुसरा होता। आता एकूण स्पर्धा काढायला सांगितलेले आहेत, फक्त ह्याच्यावर डिपेंड आहे बघा, शेवटून आणि मागून। मग आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे एकूण स्पर्धक बरोबर 5 + 5 म्हणजे दोन्ही बाजूकडून रवी आहे म्हणून 10 - 1। तर बरोबर त्या स्पर्धेमध्ये एकूण स्पर्धक आहेत बघा 9, पर्याय क्रमांक 2। चला पुढचा प्रश्न पहा। एका सांकेतिक पद्धतीनुसार 24 म्हणजे 46, 35 म्हणजे 68, तर 44 इथं 44 करा। 44 म्हणजे किती? आता दिष्टाक्षणी प्रश्न, ह्याला सराव फार महत्त्वाचा असतो पहा। आता जर आपल्याला 46 आणायचं, 24 × 2 बरोबर 48, जर -2 केले तर बरोबर आपल्याला आकडा भेटणार बघा 46। म्हणजे जी मांडणी केलेली आहे तीच करायची। आता मग 35 × 2 बरोबर 70 - 2 बरोबर बघा 68 मिळाली। मग 44 × 2 बरोबर झाले बघा 88, 88 - 2 बरोबर किती रे? हे 86। हे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आलं बा। आता हे सांकेतिक भाषा, आपलं जे बुक आहे हे बुद्धिमत्ता, सांकेतिक भाषेवर हा प्रश्न आहे पहा। आणि हे जे संपूर्ण अंकगणित आहे, सर्व प्रश्न आपल्या बुकमधील उतरलेले आहेत, तुम्ही घेऊन पहा। आणि परभणी जिल्हा पोलीस भरतीमध्ये झालेला पेपर जो आहे, सर्व प्रश्न या बुकमधले आहेत, पर्याय सगट। चला पुढचा प्रश्न पहा। मिलिंद, सिद्धेश, कार्तिक, सोहम आणि अक्षय एका रांगेत उभे आहेत। सिद्धेश मध्यभागी उभा आहे, कार्तिक सोहमच्या पुढे नाही, तर मिलिंद अक्षयच्या मागे नाही। जर मिलिंद कार्तिकच्या मागे असेल तर दोन टोकांना कोण आहेत? आता इथं मध्यभागी बघा, मध्यभागी कोण आहे रे? हा सिद्धेश आहे। मी लिहून घ्या, मध्यभागी हे सिद्धेश कोण आहे? हा आहे सिद्धेश। कार्तिक सोहमच्या पुढे नाही, कार्तिक सोहमच्या पुढे नाही, म्हणजे सोहम हा 1 नंबरला आहे, सोहम हा कार्तिक, हा कार्तिक। बर, मिलिंद अक्षयच्या मागे नाही, मग या ठिकाणी मिलिंद, या ठिकाणी अक्षय मागे नाही। जर मिलिंद कार्तिकच्या मागे असेल बरोबर आहे, तर दोन टोकांना कोण? बघा दोन टोकांना कोण आले रे? हे सोहम आणि हा अक्षय आला बघा, सोहम आणि अक्षय कुठे? हे पर्याय क्रमांक 1। आता हे बैठक का बसता, आपल्या बुकमध्ये प्रश्न पाहून घ्या तुम्ही एकदा। चला पुढील पहा। जर जे हा
बीनाचा भाऊ आहे. बीना ही चंदूची बहीण आहे आणि चंदू हे किरणचे वडील आहेत. तर किरणचा जयसंबंध काय असेल? आता हा जे प्रश्न आहे स्वतःचं नातेसंबंधावर प्रश्न आहे. स्वतःचं नातं तयार करायचं आणि प्रश्न तयार करायचा. ह्याचं उत्तर भातचा बघा. माला मीराला म्हणाली तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझ्या आजी लागते. तर मीरा मालाची कोण? तर आत्या. पर्याय क्रमांक 2. जरा राजू मंदिरापासून उत्तरेकडे 2 किलोमीटर चालत गेला. त्यानंतर 3 किलोमीटर डावीकडे चालत गेला. तिथून तो 6 किलोमीटर डावीकडे चालत गेला. तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? आता आपली स्वतःची डावी बाजू आणि उजवी बाजू अशी गृहीत धरायला पाहिजे आणि जे काय सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने आपण प्रश्न सोडायला पाहिजे. आता हे परभणी जिल्ह्यात आपण सोडूत. आता दिशाज्ञान चॅप्टर क्रमांक आपला 8 मध्ये हा प्रश्न आहे पहा. आता तुम्हाला हे माहीत पाहिजे बघा. दिशाज्ञान हे उत्तर, हे दक्षिण, हे पश्चिम, हे पूर्व, ईशान्य, वायव्य आणि हे नैऋत्य आणि हे आग्नेय. हा चार्ट तुम्हाला तोंडपाठ पाहिजे पहा. मग त्यांना सांगितलंय उत्तरेकडे. चला उत्तरेकडे किती गेला तो? 2 किलोमीटर गेला. नंतर तो 3 किलोमीटर रायकडे होऊन आता पहा मी असं उभा राहिलो पहा. माझा डाव हात इकडे आहे म्हणजे तो 3 किलोमीटर इकडे आला. किती आला रे? हे 3 किलोमीटर आला. बर 6 किलोमीटर तो डावीकडे गेला बघा. आता इकडे पहा मी असा आहे, माझा डावा ही बाजू आहे म्हणजे तो 6 किलोमीटर इकडे आला पहा. सहा किलोमीटर किती आला? 6 किलोमीटर. तर आपल्याला हा कर्ण काढायचा असतो बघा. मग पायथागोरस सिद्धांत माहीत पाहिजे तुम्हाला. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग इथं 2 चालला म्हणजे या ठिकाणी त्यानं अंतर सेम कापलेलं असतं. मग इथं राहिलं किती रे? 4 किलोमीटर राहिलं पहा. हा कटला, हा समान काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला उंची भेटली 4 आणि पाया भेटला 3. मग पाया किती आहे रे? पाया आहे 3. 3चा वर्ग अधिक उंची आहे 4. 4चा वर्ग 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16. दोन्हींची बेरीज 25. ह्याचं वर्गमूळ येते बघा 5 किलोमीटर. हे पर्याय क्रमांक 4 उत्तर आलं बघा. हा एवढा आपल्याला कर्ण काढायचा असतो. चला पुढचा प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत HN हा शब्द 16, 10, 28 असा लिहिला जातो. तर 12,228 इथं 1-2 कट करा बघा, जास्त झालेलं आहे. हे 12,228 आहे बघा. 12,228 असा आहे. तर 12,228 हा अंक कोणत्या शब्दासाठी असेल? मग एक काम करा, हे H, हे E आणि N बघा. याचा अनुक्रमांक आहे 8, त्याची दुप्पट केली बघा 16. ईचा आहे 5, ह्याची दुप्पट केली बघा 10. आणि यांचा आहे 14 आणि त्याची दुप्पट केली बघा 28. म्हणजे 16, 10, 28 आलं. मग आपल्या त्याने अंक विचारलेला आहे ना, 12, 2 आणि 28. Fचा 6, Fचं 6, 6ची दुप्पट 12. Aचा 1, त्याची दुप्पट 2 आणि Nचा 14, त्याची दुप्पट 28. म्हणजे उत्तर काय आलं आपलं फायनल? FAN. हे पर्याय क्रमांक 3. बघा ह्याला सराव जास्त महत्वाचा असतो बघा. चला पुढं.
आता ह्याला तोंड पाठ बघा. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. पाहूत आपण. म्हणजे विसंगत अक्षर घटक ओळखा म्हणते. मग आता पाहूत. झेड बी एक्स बरं. झेड बी एक्स बर. एक्स डी व्ही हे एक्स डी व्ही बर. आता व्ही ई टी हा होत नाही. टी एच आर हे टी एच आर म्हणजे हा एक त्रिकोण झाला बघा. बघा नंतर हे अक्षर सोडून ह्याच्या खालचा सोडून खालचा घेतला आहे बघा. त्रिकोण 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 परंतु हा बसत नाही बघा. पर्याय क्रमांक 3 विसंगत घटक आला. समजलं. चला पुढचा. आता बा जी टी ई बघा. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू ई डब्ल्यू एक्स वाय झेड. बघा जी टी हे जी टी ई व्ही आणि एफ यू ह्या असं संबंध लावलं आहे बघा. पहा बरं इथं. बघूत. जी टी ई व्ही आणि एफ यू म्हणजे मायनस प्लस केलेलं आहे बघा. तसं केसाठी पी बघा. ऑप्शन कटून टाकायचं बघा. क्यू काटला हा काटला बघा. राहिले 2 म्हणजे केसाठी पी म्हणजे उत्तर येत आहे बघा पी आर क्यू. पर्याय क्रमांक 1. चला पुढं. हां हे परस्पर संबंध आहे बघा. आता ईचा किती आहे रे अनुक्रमांक हे 5 एफचा 6 दोन्हीचा गुणाकार 30 भागिले 2 बरोबर 15. मग केचा किती आहे 11 आणि एलचा किती आहे 12 भागिले 2 म्हणजे 12 आणि 11चा गुणाकार केला 132 भागिले 2 तर बरोबर 66. किती येणार हे पर्याय क्रमांक 4 पहा. पर्याय क्रमांक 4 66. सराव फार महत्त्वाचा असतो पहा. चला पुढं. छत्तीस 18 हां ह्याला भागिले 2 केले आपण तर भागिले 2 तर 18 येईल. भागिले 2 इथं 15 ऑप्शन नाही परंतु यापैकी पण नाही बा. मुलं काय करतात लगेच इकडे जातात बघा. दुसरी ट्रिक वापरायची. मग 3 गुणिले 6 बरोबर 18 बघा. त्या दोन संख्यांचा गुणाकार. मग तसंच 3 गुणिले 0 तर बरोबर येणार बघा 0. हे पर्याय क्रमांक 3 बघा. 18 ह्या दोन संख्या तसं जसं इथं क्रिया केलेली आहे तीच क्रिया करायची बघा. इथं गुणाकार केला 2 अंकांचा इथं 2 अंकांचा गुणाकार केला. उत्तर काय आलं 0. चला 6 15 34 69 141 285. चुकीचे पद ओळखायचे. म्हणजे आपण 6 गुणिले 2 प्लस 3 केलं. इथे किती होणार 15 आले पहा. बरं मग एक मिनिट
हे 6, हे 15, 34, 69, 141 आणि 285. इथं आपण काय केलं, याला 6ला 2 गुणिले 6 2 12 आणि प्लस 3 केले बघा, बरोबर आलं बघा 15. मग तसंच 15 गुणिले 2 बरोबर 30 प्लस 3, तर 4 जर केले आपण, इथे येणार बघा 34. हां, उत्तर बरोबर आहे का बघू द्या. मग 34 गुणिले 2 68 प्लस मग 3 4 तर 5 केलं नाही आहे. इथं यायला पाहिजे होतं बघा 33 यायला पाहिजे होतं. 3 3 म्हणजे 69 गुणिले 2 केलं आपण. 69 गुणिले 2 92 18 हातचाला 1 बेसकून 12 12 ने 13 आणि प्लस 3 केलं बघा. हां, म्हणजे इथं म्हणजे काय, ह्या संख्यांची दुप्पट प्लस 3, ह्या संख्यांची दुप्पट प्लस 3. इथं 33 यायला पाहिजे, इथं आलं 34. आपण 69ची दुप्पट केली आणि प्लस 3 केलं 141 आली. मग 141ची दुप्पट प्लस 3 करा 285 ते. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं चुकीचं उत्तर आलं बा. हा, इथं 33 यायला पाहिजे होतं. समजलं. चला पुढचा बरं. तेरा. बघा हा परस्पर संबंध आहे बघा, समान समान. पर्याय बरोबर आहे. CKA KDM. लाभार्थ डोकं. चला, ह्यांनी काय केलं बघा, जे पहिला जे अक्षरमाला आहे, जे शब्द आहे, दुसरा शब्द हे सुरुवातीला ठेवला आहे बघा. ह्याचा दुसरा शब्द हे सुरुवातीला ठेवला, हे दुसरा शब्द सुरुवातीला ठेवला. मग आपला दुसरा शब्द हे सुरुवातीला ठेवायचा आहे. म्हणून बघा डी आलं बघा. डी तर हात काटला पहा, डी. मग शी कसं घेतलंय बहुत आपण. शेवटचा शब्द शी, शेवटचा शब्द एल के, पुढचा एल के. हां बघा, हा जे 3 नंबरचा आहे, हा जे 3 नंबरचा आहे बी, दुसरा क्रमांक घेतला बघा त्याच्या पुढचा, बीच्या पुढं, म्हणजे ह्याच्या पुढं ठेवलेला आहे. तसंच आपण पुढं ठेवला हां शेवटचा. तसंच आपण काय करूत मग, डी हां शेवटचा सुरुवातीला 2 नंबरला, शेवटचा हां त्याच्या पुढचा एल हे सुरुवातीला, मग ए शेवटचा ए नाही, एक मिनिट, एच हा आला. मग एक काम करा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. हे सरळ काढून घ्या. बघा आता काय केलं.
सुरुवातीला घेतला आपण डी, आपण सुरुवातीला घेतला. टीत आहे आपल्याला फक्त एक काम करा, इथं ई आहे इथं ई आहे, हा पण कटला पहा. आता दोन्हीमध्ये आपल्याला एक काढायचे. आता आपण काय करूत, ओ आहे का के आहे 3 नंबरचा करूत. हां तर क्यू एल पी सी बर क्यू एल क्यू 1 2 3 4 बर यम 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 एक क्यू पी डी ई ओ का के. आता आपल्याला फक्त ओ का के. हां यम नंतर यम एन बरोबर आहे. मग सी घेतलेला आहे सी बघा बरं 17 8 2 8 3 12 3 11 आणि 1 11 के म्हणजे 11 डी म्हणजे 4 एम म्हणजे 13 बघायचे. हां तर पर्याय क्रमांक 2 बघा, पर्याय क्रमांक 2. चला पुढचा. एस एम टी डब्ल्यू इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे. एफ एस हे आहे बघा, हे संडे SUNDAY, एम म्हणजे मंडे, टी म्हणजे ट्यूजडे, डब्ल्यू म्हणजे वेनसडे म्हणजे बुधवार, आणि इथं हे थर्सडे टी, आणि हे फ्रायडे एफ, आणि सॅटरडे SAT. म्हणजे आपल्याला काय काढायला, हा टी काढला. हे पर्याय क्रमांक 2 पहा. संडे मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे आणि सॅटरडे असं आहे पहा. काय आला, टी. ब्याऐंशी 48 26 प्रश्नचिन्ह आणि 2. आता पहा बघा, असं जर असेल मित्रांनो, समसंख्यांची मालिका तयार होती, मूळ संख्यांची मालिका तयार होती, विषम संख्यांची मालिका तयार होती. हां आता इथं 9चा वर्ग प्लस 1 केला तर 82 येतं बघा. मग इथं 7चा वर्ग मायनस 1 केला तर इथं 48 आली बघा. मग इथं 5चा वर्ग प्लस 1 केला म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस प्लस. इथं आपण काय करायचं आता, मग बघा 9 7 आणि 5 इथं 3चा वर्ग मायनस 1 इथं आली बघा 8. मग नंतर विषम संख्या इथे बघा 1चा वर्ग प्लस 1 म्हणजे इथं बघा 2 आले बघा. मग आपल्याला उत्तर काय काढायला सांगितलेलं आहे, 8 आलं बघा. हे पर्याय क्रमांक 3 बघा, प्लस मायनस आणि प्लस. उत्तर काय आलं, 8. चला पुढं. हवा सी चला इथं काय करू आपण, सी डी ई एफ जी एच आय जे. बर हां मग ह्याचं काय केलं आहे बघा, हे JHFD म्हणजे हे सुरुवात करून नंतर ह्याची पलटी मारलेली पाहिजे. ह्याला समान असा लावलेला आहे. मग आता आपण काय करू,
के एम के के एल एम एन ओ पी क्यू आर. मग आता ह्याची उलटी मारा. आर पी एन एल आर पी एन एल कुठं आहे का पहा बरं. आर पी एन एल हे पर्याय क्रमांक 1 बघा आहे का. नाही 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 एक मिनिट. जे 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 आर पी एन एल बरोबर आहे. जशी आपण उलटी पलटी मारली तशी आपण पलटी मारली पहा. उत्तर 1 बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न. पासष्ट 126 217 तर 344 लिहून घेतो आपण. हे 65 126 217 आणि 344 पहा. हे 4चा घन प्लस 1 5चा घन प्लस 1 6चा घन प्लस 1 7चा घन प्लस 1. मग आपल्याला या ठिकाणी 8चा घन प्लस 1 करायचा बघा. मग 8चा घन 512 प्लस 1 513 येईल बघा. 513 हे असं केलेलं आहे. 4चा घन 64 प्लस 1 बरोबर 65. इथं किती येणार 126 येणार. इथं 217 येणार आणि इथं 344 येणार. 7चा घन 343. मग उत्तर काय आलं आपलं 513. म्हणजे याला सराव फार महत्वाचा आहे पहा. चला पुढचा पहा. एक घड्याळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 7 वाजता ते बरोबर लावले. त्या दिवशी दुपारी घड्याळात 4:15 ही वेळ दाखवत असेल तर ती खरी वेळ कोणती. बघा हे 3 मिनिटाला हे 5 सेकंद हे मिनिट हे सेकंद. 3 मिनिटाला 5 सेकंद. मग सकाळी किती वाजता लावले रे. सकाळी लावले बघा 7 वाजता. दुपारी मग 7 8 9 10 11 12 1 2 3 4 म्हणजे इथं झाले बघा 9 तास. किती झाले 9 तास आणि ते 4:15 म्हणजे हे 15 मिनिटं एक बरोबर आहे. मग 9 तासाचे आता मिनिटामध्ये रूपांतर करा. 9 गुणिले जर 60 केले बरोबर 540 येणार. ह्याचा आपण तास काढून घेऊ पहिले. मग ह्याचे किती येणार 9 तास हे काय 15 मिनटं. मग एक काम करा ना डायरेक्ट 7च्या पुढं 9 तास 8 9 10 11 12 1 2 3 4 बघा ही करेक्ट बघा 4 PM वेळ दाखवली बघा खरी. किती दाखवेल हे तर सेकंदात रूपांतर करून घ्या. म्हणजे बघा हे 555 मिनिट होतात बघा. काय होतात मिनिट. मग ह्याला काय करा ह्याला 60 न बघा. हा तासात येईन बघा. हा कशात येईन तासामध्ये करा. मग 3 मिनिटाला 5 सेकंद 3 मिनिटानं ह्याला भागा किती येते बघा. ह्याचं उत्तर काय आलं 4 PM हवा. चला पुढचा. सहा वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. 4 वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 3 होईल. तर किती वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 2 होईल. आता लक्षात ठेवा हा बाप आहे या बाप हा आहे मुलगा. काय रे मुलगा. किती पट
हे 5 पट 5x तर मुलगा असेल 1 पट. 6 वर्षापूर्वी बरोबर आहे. हे 6 वर्षापूर्वी आहे. 6 वर्षापूर्वी. मग आज वय काढून घ्या. बरोबर 5x अधिक 6 आणि x अधिक 6 हे आजचं वय आलं त्यांचं. बर 4 वर्षांनी 5x ह्याच्यामध्ये 4 ॲड करा 10 येणार आणि ह्याच्यामध्ये 4 ॲड करा x अधिक 10 येणार. किती होईल बघा. तिप्पट होईल म्हणता इथं. तिप्पट कुणाच्या मुलाच्या. कोण सोडून घ्या. हे 5x अधिक 10 बरोबर 3 1 3x अधिक 3 10 30. आता काय करा. हे 5x वजा 3x बरोबर 30 मायनस 10 मग 2 राहिले इतर राहिले 20 मग x बरोबर आलं 10. किती आलं 10. तर आजच्या वयामध्ये टाकून द्या ह्या किमती xच्या. मग 5 गुणिले 10 प्लस 6 बरोबर मुलाचं x म्हणजे हे इथं लगेच 10 अधिक 6 बरोबर 5 हे 56 बरोबर हे 16. किती वर्षाने बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल म्हणते. किती वर्षाने मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. तर जागा तर पुरत नाही. चला आपल्याला माहित नाही. y वर्षाने आपण करू. y वर्षाने हे दुप्पट होईल. हे 56 अधिक y बरोबर त्याची किती किंमत आल्या आणि y अधिक 16. मग 56 अधिक y बरोबर 2 1 2y बरोबर 16 2 32. मग 2y मायनस y बरोबर 56 मायनस 32. मग फक्त y राहिलं बघा. y बरोबर 56 मधून 32 गेले तर इथं उरतात बघा 7 2 2 उरले 4 म्हणजे 24. तर किती वर्षाने होईल 24 वर्षाने होईल बघा. हे पर्याय क्रमांक 2. चला पुढे पहा. एका रिकाम्या पिंपात करा 30 लिटर पाणी ओतले असता ते 0.6 भाग भरते. किती. एक रिकाम्या पिंपात 30 लिटर पाणी ओतले असता ते 0.6 भाग भरते. अजून किती लिटर पाणी ओतले असता ते पूर्ण भरेल. एक पिंप आहे त्याच्यात तो काय फक्त 30 लिटर पाणी ओतलं तर त्याचा भाग किती भरलाय 0. म्हणजे आपण पूर्ण भाग काढून घेऊ ना. मग काय काढू 30 किती 0.6. मग आपल्याला पूर्ण भाग काढून घेऊत. पूर्ण किती क्षमता आहे पूर्ण क्षमता 30 भागिले 0.6. इथं काय करा 30 इथला इथं देऊन टाका भागिले 6 6 1 6 6 35 हे 50 आहे बघा. ती क्षमता किती आहे 50. मग आणि किती लिटर पाणी ओतावे. मग किती ओतलेलं आहे रे 50 तर ओतलेलं आहे. आपल्याला 50 पाहिजे म्हणजे 30 बरोबर 20 लिटर पाणी ओतावे म्हणजे तो पूर्ण भाग भरेल. किती 20 लिटर. हे पूर्ण म्हणजे 50 लिटरचा आहे पिंप. 30 लिटर भरलं तर 0.6 भाग भरला. आणि 20 लिटर पाणी ओतलं तर ते 50 म्हणजे तो पिंप 50 लिटरचा आहे. त्याने 30 लिटर पाणी टाकलं 0.6 भाग भरला. मग आपल्याला पूर्ण भाग काढायचा होता आणि मग 20 लिटर पाणी ओतलं किती होणार आहे मग 50 होणार आहे. हे 20 आणि 30 50 होते बघा एकूण. चला पुढं.
तर एक काम करायचं राहिले प्रश्न असा आहे बा. हे झेड एक्स पी डॅश एक्स झेड डॅश हे एक्स पी हे पी हे एक्स झेड झेड हे एक्स डॅश पी एक्स आणि डॅश. आता हे असं आहे पहा. आता हे सोडवत असताना जे रिकामे जागा आहे सर्व अंक मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. आता तुम्हाला माहित आहे हे 18चे कसे भाग पडणार म्हणजे 3चे हे 6 भाग पडणार किंवा 6चे 3 भाग पडणार. बरोबर आहे. 6चे 3 भाग पडणार किंवा 2चे 9 पडणार किंवा 9चे 2 पडणार. बघा असं डिवायडेड करायचं. आता आपण पाहूत झेड एक्स पी पी एक्स झेड झेड एक्स हां आले बा. आपण 6चे 3 पाडूत. हां एक मिनिट. झेड एक्स पी हे पी हे अंडरलाईन करून घ्या. पी हे एक्स झेड हा एक झाला बघा भाग. मग झेड हा एक्स पी पी एक्स झेड हा इथपर्यंत आला एक भाग बघा. मग झेड एक्स आपल्याला काय पाहिजे पी हे पी अंडरलाईन करून घ्या. हे पी एक्स इथं आपण झेड ठेवतो इथं अंडरलाईन करून घ्या. ज्याला ज्याला अंडरलाईन केलेले आहे तो भाग वेगळा काढा. इथं एक पी हां इथलं एक झेड इथं एक अंडरलाईन पी आणि इथलं एक झेड पहा. पी झेड पी म्हणजे ह्याला म्हणतात लयबद्ध मालिका एका सुरात आली पाहिजे. आलं बा. झेड एक्स पी पी एक्स झेड झेड एक्स पी पी एक्स झेड झेड एक्स पी पी एक्स झेड म्हण पी झेड आहे का पहा. हे पी झेड हे पर्याय क्रमांक 3 आलं बघा उत्तर. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आलेलं आहे. हे सर्व मोजून घ्यायचे रिकाम्या म्हणजे ते किती गट पडतात पाहिजे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण परभणी पोलीस भरती पेपरचा आपण दोन्ही बी मॅथ आणि रिजनिंग ह्या दोन्ही सब्जेक्टचा आपण पेपर विश्लेषण केलेलं आहे. तर आपण एक रेकॉर्ड बॅच तयार केलेली आहे. आता हे जे संपूर्ण अंकगणित आहे याच्यातून सर्व प्रश्न म्हणजे पर्याय सर्व प्रश्न जसे जसे उत्तरलेले आहेत आणि हे आपलं हे बुद्धिमत्ता. तुम्ही प्रश्न पाहून घ्या. म्हणजे ह्या 2 पुस्तकामुळं मुलांचा स्कोर जे आहे 85 87 90 पर्यंत गेलेला आहे. आज मला जवळ 100 फोन आले असतील मुलांचे. तर आपलं 22 नोव्हेंबर 2025 रोजी या 2 पुस्तकांचं प्रकाशन सोहळा झाला आणि मार्केट येऊन 3 महिने झालं. ज्या मुलांनी हे पुस्तक यूज केलं त्यांना भरपूर फायदा झाला. तर हे पुस्तक तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. आणि या ठिकाणी आपले एक अभिनव क्लासेस ॲप परंतु लोगो आपला आहे बघा. हे लोगो लक्षात ठेवा. आणि आपल्या रेकॉर्ड बॅचची किंमत फक्त 499 ठेवलेली आपण. तर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.